गंगा गोदावरी आरतीच्या धर्तीवर आता दर मंगळवारी होणार पांझरा नदीची महाआरती। धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेली पांझरा नदी ही जीवनदायिनी असून गेल्या अनेक वर्षात पांझरा नदीच्या स्वच्छतेसह तिला प्रदूषण मुक्त करण्याकडे दुर्लक्ष झालंय। या पार्श्वभूमीवर पांझरा नदी बारमाही व्हावी तसेच ती प्रदूषण मुक्त होऊन नदीचे दैविक अधिष्ठान जागृत व्हावं, गंगा आणि गोदावरी नदीच्या धर्तीवर पांझरा नदीच्या आरतीचा उपक्रम सुरू व्हावा तसेच यातून धुळेकर नागरिकांची नदी त्याबद्दलची धार्मिक भावना सुदृढ व्हावी या उद्देशानं पांझरा नदीच्या महाआरतीला आजपासून सुरुवात करण्यात आली। गंगा आणि गोदावरीच्या धर्तीवर ही आरती करण्यात येत असून दर मंगळवारी ही आरती केली जाणार आहे। आरतीला धुळेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला। प्रमाणे 31 डिसेंबरला वार मंगळवार आई एकविरा देवीच्या साक्षीने शेकडो धुळेकरांच्या उपस्थितीत आज आम्ही कोरड्या नदीची म्हणजेच पांझरा नदीत पाणी नसताना आज आरती केली आहे। प्रशासन गेल्या कित्येक वर्षापासून पांझरा नदीकडे दुर्लक्ष होते। या उपक्रमानंतर त्यांनी बऱ्याचशा सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आजच्या आरतीच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की पुढच्या काही दिवसात जर पांझरा नदी बारमाही वाहताना आम्हाला दिसती नाही, कायमस्वरूपे म्हणजे 100% पाणी भरलेली पांझरा नदी जर आम्हाला दिसती नाही तर शेकडो धुळेकरांच्या रोषाला त्यांना सामोरे जावं लागणार आहे। जे काम बाकी असेल ते पूर्ण करून इथे कायमस्वरूपीचं पाणी कसे थांबेल यासाठी आज आम्ही आरतीचं आयोजन केलं। पांझरा सेवा समितीच्या माध्यमातून आव्हान केल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधू भगिनी आरतीला उपस्थित राहिले। आजच्या आरतीचं महत्त्वाचं आकर्षण शिवशंकर भगवान, पार्वती माता आणि प्रभू श्रीराम व सीता माता आणि गणपती बाप्पा यांच्या सजीवात जे बंधू इथे आलेत ते महत्त्वाचं आकर्षण होतं आणि आरतीला मोठ्या प्रमाणात धुळेकर बंधू भगिनी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। आज आम्ही 5% एवढेच पाणी असलेल्या पांझरा नदीची आरती केली आहे। भविष्यात धुळेकरांच्या पाठबळावर आणि ह्या उपक्रमाच्या माध्यमातून 100% पांझरा फुल भरलेली असेल ती देखील आम्ही आरती करणार आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज पांझरा माईची आरती आजपासून सुरू झालेली आहे। एकविरा देवी संस्थान आणि पांझरा नदी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आजपासून पांझरा नदीची आरती सुरू केलेली आहे। प्रत्येक मंगळवारी ही आरती होणार आहे। सुरुवातीला गणपतीची आरती, त्याच्यानंतर भगवान शंकराची आरती आणि मग नंतर पांझरा माईची आरती सुरू झालेली आहे। समितीचा हा जो उपक्रम आहे, पांझरा स्वच्छता व्हावी, निर्मळ व्हावी आणि बारमाही वाहत राहावी या अनुषंगाने हा उपक्रम राबवलेला आहे। समस्त धुळेकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। समितीचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा हा प्रयत्न असेल की हा उपक्रम निरंतर सुरू राहावा। आज समितीने एक रोपटं लावलेलं आहे, त्याचा वटवृक्ष व्हावा हा प्रयत्न असेल आणि एक दिवस असा येईल की पांझरा बारमाही वाहत राहील आणि त्याची आपण सन्मानाने आरती करत राहू। या उपक्रमाला धुळेकर नागरिकांनी दिलेला प्रतिसादाबद्दल आम्ही समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि अशीच निरंतर प्रतिसाद धुळेकरांचा लाभत राहू अशी अपेक्षाही व्यक्त करतो। लोकनायक न्यूज।